मॉस्को शहराची कल्पना करा. सोव्हिएत युनियनच्या पतनाला आता 30 वर्ष उलटून गेली आहेत आणि मॉस्क्वा नदीच्या काठी नव्या कोऱ्या चकचकीत इमारती आकाशाला भिडल्या आहेत. हे चित्र आहे नव्या आत्मविश्वासू रशियाचं. पण जरा जवळ जाऊन पाहिलं तर क्रेमलिनवर सोव्हिएत युनियनचा तोच लाल तारा आजही चमकतोय. आणि हाच तो खरा विरोधाभास आहे आधुनिक रशियाचा. एका महासत्तेच्या पतनानंतर मिळालेल्या एका गुंतागुंतीच्या वारशावर तो उभा आहे. तर मग इतिहासाच्या या मोठ्या प्रश्नात जरा खोलवर शिरूया. विचार करा, 1991 साली एक महाकाय महासत्ता कोसळली. ही काही साधीसुधी घटना नव्हती. इतिहासात असं कधीच घडलं नव्हतं. एका महासत्तेनं चक्क स्वतःलाच संपवलं. आणि तेव्हापासून तब्बल 15 नवे देश जगात आपलं स्थान शोधण्यासाठी धडपडत आहेत. मग खरा प्रश्न हाच उरतो की त्या साम्राज्याच्या अवशेषांवर, त्या राखेवर नक्की काय उभं राहील? सोव्हिएत युनियन कोसळलं तेव्हा एक प्रचंड मोठी आशा निर्माण झाली होती, स्वातंत्र्याची, समृद्धीची आणि शांततेची. पण त्या स्वप्नांचं पुढे काय झालं? ही स्लाईड त्याचे एक अगदी स्पष्ट चित्र आपल्यासमोर उभं करते. बघा, स्वातंत्र्याचं जे स्वप्न होतं त्याची जागा अनेक ठिकाणी घेतली हुकुमशाहीने. समृद्धी येईल असं वाटलं होतं, पण आली आर्थिक असमानता. आणि शांततेच्या जागी जुने दाबून ठेवलेले संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आले. चला, आता जरा याच्या मुळाशी जाऊया आणि बघूया की हे सगळं घडलं त्याची मानवी किंमत काय होती. कारण कसं आहे ना, जेव्हा एखादं साम्राज्य कोसळतं तेव्हा त्याचा परिणाम फक्त नकाशावरच्या रेषा बदलण्यापुरता नसतो. तो थेट लोकांच्या आयुष्यावर, त्यांच्या जगण्यावर होतो. आणि कधीकधी मोठमोठ्या ऐतिहासिक घटनांचा खरा अर्थ आपल्याला सापडतो तो एखाद्या सामान्य माणसाच्या शब्दात. हे शब्द बघा, एका आर्मेनियन नागरिकाचे आहेत, जो सैनिकसुद्धा आहे. राज्याचं पतन ही किती मोठी संकल्पना आहे, पण ती एखाद्याच्या आयुष्यात किती खरी आणि भावनिक असू शकते हे एकच वाक्य आपल्याला दाखवून देतं. ही गोष्ट फक्त जमीन गमावण्याची नाहीये, तर लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि डोळ्यांतली चमक हरवण्याची आहे. आणि कॉकेशसमध्ये परिस्थिती किती गंभीर आहे हा एक आकडाच सांगून जातो. तब्बल 30 वर्षांपेक्षा जास्त काळ, एवढा वेळ झालाय नागोर्नो काराबाग प्रदेशावरून आर्मेनिया आणि अझरबैजानमध्ये संघर्ष सुरू आहे. विचार करा, युरोपच्या अगदी सीमेवर अनेक दशकं हे युद्ध धुमसते, पण जगाचे याकडे म्हणावं तसं लक्षच नाही. आणि मग होतं काय की असे स्थानिक संघर्ष लवकरच मोठ्या आंतरराष्ट्रीय राजकारणात अडकतात. रशिया तो शांतता रक्षकाची भूमिका बजावतोय, तुर्की तो मुस्लिम बहुल अझरबैजानच्या मागे उभा आहे, आणि फ्रान्स तो ख्रिश्चन बहुल आर्मेनियाला पाठिंबा देतो. आता या सगळ्या बाहेरच्या शक्तींच्या हस्तक्षेपामुळे शांततेची शक्यता अजूनच धुस्सर होते. बरं, आता आपण जरा आपला मोर्चा पूर्वीच्या सोव्हिएत प्रजासत्ताकांकडे वळूया, ज्यांनी पूर्णपणे वेगवेगळे मार्ग निवडले. काहींनी पश्चिमेकडे धाव घेतली, तर काही रशियाच्याच प्रभावाखाली राहिले. आणि यामुळे त्यांचं नशीब, त्यांचं भवितव्य अगदीच वेगळं ठरलं. हे बघा, इथे 2 देशांमधला जमीन आसमानाचा फरक अगदी स्पष्ट दिसतोय. एकीकडे आहे लिथुएनिया, जो युरोपियन युनियन आणि नेटोमध्ये सामील झाला आणि त्याने लोकशाही स्वीकारली. आणि दुसरीकडे आहे बेलारूस, जो रशियाचा जवळचा मित्र बनून हुकुमशाहीच्याच मार्गावर राहिला. कमाल आहे ना? एकेकाळी एकाच साम्राज्याचा भाग असलेले हे देश आज किती वेगवेगळ्या वाटांवर उभे आहेत. आणि यातून हेच दिसतं की बाल्टिक देशांमध्ये लोकांची ओळखच कशी बदलून गेली आहे. तिथल्या तरुण पिढीसाठी सोव्हिएत काळ हा काही जगलेला अनुभव नाहीये, तो फक्त इतिहासाच्या पुस्तकातला एक धडा आहे. एका तरुण लिथुआनियन मुलीच्या शब्दात सांगायचं झालं तर ती स्वतःला युरोपची नागरिक मानते. ही आहे स्वातंत्र्याच्या 30 वर्षांची ताकद, जी अख्ख्या पिढ्या बदलून टाकते. ठीक आहे, आतापर्यंत आपण त्या साम्राज्यातून बाहेर पडलेल्या देशांबद्दल बोललो. आता या सगळ्याच्या केंद्रस्थानी असलेल्या रशियाकडे वळूया. त्या साम्राज्याच्या पतनानंतर रशियाची स्वतःची काय अवस्था झाली, त्यांच्यासाठी हा अनुभव नेमका कसा होता, आणि त्यांच्या ह्या अनुभवाने, त्यांच्या मानसिकतेने, त्यांच्या आजच्या कृतींना कसा आकार दिलाय हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि इथे व्लादिमीर पुतिन यांचं हे वाक्य खूप काही सांगून जातं. त्यांच्या मते सोव्हिएत युनियनचं पतन ही काही स्वातंत्र्याची पहाट नव्हती, तर ती होती 20व्या शतकातली सर्वात मोठी भूराजकीय आपत्ती. का? कारण या एका घटनेमुळे रातोरात 2.5 कोटी रशियन लोक नवीन देशांमध्ये अल्पसंख्याक बनले. त्यांची घरं, त्यांच्या जमिनी, त्यांचं नागरिकत्व सगळंच अचानक अनिश्चित झालं. त्यानंतर 1990च्या दशकात रशियाला ज्या शॉक थेरपीमधून जावं लागलं
त्याने तर सगळं चित्रच पालटून टाकलं. झालं असं की एका झटक्यात सगळी सरकारी मालकी खाजगी लोकांच्या हातात दिली गेली. परिणाम, देशाची अर्थव्यवस्था अक्षरशः अर्ध्यावर आली, लोकांच्या मृत्यूदरात वाढ झाली आणि या सगळ्या गोंधळात लोकशाही हा शब्दच लोकांच्या नजरेत बदनाम झाला आणि याच परिस्थितीतून एका कणखर नेत्यासाठी वाट मोकळी झाली. हा चार्ट अगदी स्पष्टपणे दाखवतो की पतनानंतर रशियाने आपले प्राधान्यक्रम कसे ठेवले. आपली महासत्ता ही ओळख जपण्यासाठी त्यांनी आर्थिक विकासापेक्षा आणि पायाभूत सुविधांपेक्षा लष्करी ताकदीला जास्त महत्त्व दिलं. गेल्या वर्षी रशियाने आपल्या जीडीपीच्या तब्बल 4.3% खर्च लष्करावर केला, तर दुसरीकडे पायाभूत सुविधांवरची गुंतवणूक त्याच्या तुलनेत खूपच कमी होती. आणि हे तज्ज्ञांचं विश्लेषण याच मुद्द्याला दुजोरा देतं. ते म्हणतात की रशिया केवळ लष्करीदृष्ट्या एक महासत्ता आहे, आर्थिक, वित्तीय किंवा तांत्रिकदृष्ट्या नाही. म्हणजे रशियाची जागतिक ताकद जवळजवळ पूर्णपणे त्याच्या लष्करावरच अवलंबून आहे. आणि हे लष्करी सामर्थ्य म्हणजे सोव्हिएत काळातल्या औद्योगिक वारसाचाच एक भाग आहे. तर मग आता ह्या सगळ्या वेगवेगळ्या धाग्यांना एकत्र जोडून आपण एका निष्कर्षाकडे येऊया. सोव्हिएत युनियनच्या पतनाचा हा वारसा नेमकं कसा आहे? एक गोष्ट तर नक्की आहे की ही काही सरळ सोपी कहाणी नाही. हा चार्ट बघा, तो या गुंतागुंतीच्या वारशाचा अगदी योग्य सारांश देतो. ही गोष्ट फक्त चांगली किंवा वाईट अशी नाहीये, यात सगळ्याच गोष्टींचं मिश्रण आहे. काही देशांना नवस्वातंत्र्य मिळालं, तर काही ठिकाणी जुने संघर्ष अजूनही धुमसत आहेत. काही देश आर्थिकदृष्ट्या परावलंबी आहेत, तर दुसरीकडे रशिया पुन्हा एकदा आपला प्रभाव वाढवतोय आणि काही ठिकाणी हुकुमशाहीने मूळ धरलंय. आणि ह्या सगळ्या गुंतागुंतीच्या भावनांचं सार कदाचित या एका वाक्यात सापडतं, जे आजही तितकंच लागू होतं. हे वाक्य सोव्हिएत पश्चात जगातल्या लोकांच्या मनात असलेली ती एक नॉस्टॅल्जिक भावना, काहीतरी गमावल्याची भावना आणि त्याचवेळी कठोर वास्तवाची जाणीव या सगळ्याचं अगदी अचूक वर्णन करतं. हा एक असा वारसा आहे ज्याच्याशी आजही जग झगडत आहे आणि जो येणाऱ्या भविष्यालाही आकार देत राहील.